एरे एरे पैसा 3 या चित्रपटाच्या टीमने घेतले श्री साईबाबांचे दर्शन. संस्थांच्या वतीनं सत्कार. शिर्डी प्रतिनिधी. मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित मनोरंजनाने भरलेला आगामी चित्रपट एरे एरे पैसा 3 या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह संपूर्ण टीमने शिर्डी येथे येत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या भक्तिभावपूर्ण वातावरणात संपूर्ण कलाकारांनी साईबाबांचे दर्शन घेतले आणि या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. या दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी सगळ्यांचे औपचारिक स्वागत करून सत्कार केला आणि यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कार प्रसंगी कलाकारांनी संस्थांच्या कार्यप्रणालीचे आणि भक्तांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांचे कौतुक केले. भाविक आणि चाहत्यांच्या या भेटीमुळे उत्सुकता वाढलेली असून चित्रपटाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. अप्रतिम दर्शन झालं, अप्रतिम. म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मी शिर्डीला ही माझी 5वी की 6वी खेप असेल. फार येऊ शकलो नाही मी, पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं. इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं, त्यांचं दर्शन घेता आलं. मला खरंच खूप भारावून गेल्यासारखं झालं. कनेक्शन येरे पैसाचं आमचं खूप खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. ॲक्च्युली कसं आहे की एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग येतो याच्यातच खूप काही गोष्टी सांगून जातो आपण की पहिला भाग सक्सेसफुल झाला, दुसरा भाग सक्सेसफुल झाला, म्हणून निर्मात्यांना इच्छा झाली की तिसरा भाग पण करावा. सो पहिल्या भागाची आणि दुसऱ्या भागाचं जे प्रेम आहे प्रेक्षकांचं ते मिळेलच. आणि तिसरा भाग आता उद्या 18 जुलैला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. तर बाबांचे आशीर्वाद आहेतच आमच्या मागे आणि मला खात्री आहे की हा सिनेमासुद्धा प्रेक्षकांना तेवढाच आवडेल. आमचा चित्रपट येरे रे पैसा 3 हा उद्या 18 जुलै रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतो आहे. बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी येरे रे पैसा 3 ची संपूर्ण टीम आज आम्ही इथे आलो. बाबांचे आशीर्वाद घेतले. मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे. ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला. चित्रपटासाठी देखील काय साकडं बाबांना? येरे रे पैसा 3 हा चित्रपटला प्रेक्षकांची पसंती मिळो. सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालो. 5 आठवडे, 6 आठवडे, 10 आठवडे, पुढे अनेक आठवडे येरे रे पैसा 3 हा चित्रपट चालो ही बाबांकडे प्रार्थना केली. तुम्ही प्रश्न विचारलात ते त्याच्यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील असं वाटत नाही. मी फक्त एवढंच सांगेन की असं म्हणतात की बाबा जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही दर्शनाला येऊ शकत नाही. सो हा खरं तर आज आम्हाला या सगळ्यांच्या निमित्ताने दर्शन घडलं. सो आम्ही हेच समजतो की बाबांनी आम्हाला बोलवलं, दर्शन घडलं. सगळ्यांचे मनापासून आभार. खूप छान पॉझिटिव्हिटी तयार झालेली आहे. खूप छान वाटतं आहे. मनातून आतून छान एनर्जी तयार झालेली आहे. हीच एनर्जी आम्हाला सिनेमासाठी, आपल्या चित्रपटसृष्टीसाठी हवी आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करीन करतायत तर बाबांचं दर्शन झालेलं आहे, आशीर्वाद मिळालेला आहे आणि आम्ही चित्रपट चांगला केलेला आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आशीर्वाद आणि प्रयत्न ह्याची उत्तम सांगड होईल आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल अशी खात्री आहे. नागेश भोसले साहेब या.
महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.